का मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज संध्याकाळचा व्हिडिओ स्टार्ट करतो. आज काय कुठे गेलो नाही. काल आपण दापोलीवरनं झाडं आणलेली, ती अजून तशीच आहेत, लावायची आहेत त्यांना. त्यासाठी आज आम्ही ॲक्च्युली नांगर सांगितलं होतं, पण ते काय नांगरायला आली नाही. त्यांच्याकडे पण आता कामं भरपूर आहेत, पेरणीची, लावणीची. भात लावायला अजून सुरुवात झाली, पण नांगरणीची कामं, फोड बेर, त्यामुळे काय ते आले नाहीत. आपण वाटतं बघतोय चातकासारखी. आणि इकडे समीक्षा आणि पप्पा बघा, आता हे गवत जेवढं काढतो तेवढं वाढतच चाललं आहे. एकदम म्हणतात ना, शेअर मार्केटसारखं वरती रपारप वरती चालतं आहे. आणि आम्ही त्याला खाली पाडायचा प्रयत्न करतो आहे असं काढून पण ते काही कमी होतच नाही. आज आई पप्पांनी घराच्या इथलं फार क्लीन केलं. समीक्षा पण आहे सोबत. समीक्षा, say hi. She talking English with me every day. हे बघा, ऑफिसचं काम करा म्हणजे पैसे मिळतील, घरात खोबरं नाही, असं तिचं सांगण्याचं बघा हे आहे. बघा, म्हणजे सांगते घरात खोबरं नाही, घरात खोबरं संपलं, तुम्ही ऑफिसचं काम करा म्हणजे पैसे भेटतील, मग आपण जाऊन काहीतरी आणू. म्हणजे आज कसा थोडा पाऊस पडला, जास्त नाही पडला पण पडला. असो, तर असं वातावरण असंच आहे. आज काय ऊन नव्हतं दिवसभर, कालपर्यंत मात्र ऊन होतं. आमच्या बागेतली आळूवडी ना, सगळी पानं आणली. आळूवडी खूप दिवसांनी आळूवडी खात आहे, ती पण आपल्या बागेतल्या पानांची. आल्यापासून केळी खाल्ली, आळूवडी खाल्ली, पेरू खाल्लाय, बागेतल्या एवढ्या वस्तू खाल्ल्यात. चला या मंडळी जेवायला. की भरणा नाक्यावर बघा, काल जी विमान दुर्घटना झाली ना, त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहत आहेत. 2 मिनिट. या ठिकाणी आलेले आम्ही आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे. आपल्या शिवसेनेची स्पर्धा आहे खेळमध्ये. इकडची व्हिडिओ करते. हॅलो, या ठिकाणी 1, 2, 3 बोलल्यावरती या स्पर्धा चालू होणार आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. कृपया युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रॅफिक क्लिअर करायचंय. कृपया युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रॅफिक क्लिअर करायचंय. 2 मिनिटं फक्त थांबा, 2 मिनिटं. मुंबई गोवा हायवे पासून जवळच असलेल्या आपल्या खेडच्या इथे ही स्पर्धा आहे. तो विदाउट चपलीचा पण पळतो. हॅलो, 1, 2, 3. असं काय भरणा नाक्यावर बघा किती गर्दी होते. लय ट्रॅफिकचा इथे इश्यू आहे. ते कारण रस्ता खूप म्हणजे येणाऱ्या जाणार, खेडला पण जाणाऱ्या, खेडवरनं येणाऱ्या पण गाड्यांची गर्दी आहे, खेडला जाणाऱ्या पण गाड्यांची गर्दी आहे. आणि ते कारण हायवे, आता हायवेवरनं डायरेक्ट ते ब्रिज आहे ना, त्याच्यामुळे खूप कोंडी होते. आणि आता पावसाळ्यात तर खूपच कोंडी होणार आहे बघा. कारण वरतून ज्या चिपळूण वगैरे साईडने येणाऱ्या गाड्या, खेडला जाणाऱ्या गाड्या अशा वळतात, आणि तिकडनं पण काही गाड्या येणार असतात. आणि रस्ता खूप छोटा असल्यामुळे ना खूप कोंडी होते. बघा इथलं सार्वजनिक बांधकाम खाते विभागाने जरा बघा रस्त्याचं काहीतरी. बघा या बाबांकडे बघा, ते कोयत्या बनवायला दिल्या होत्या. आपण गाडीचे पाटे आणले होते,
लोहार आहे ते. आणि या बघा कोयत्या घडवल्या, यांच्याकडे कोयत्या घडवायला दिल्या होत्या. 4 कोयत्या घडवायला दिल्यात. 2 गाडीचे पाटे आणले होते. आता हे थरू बसवतात. थरू मात्र यांच्याकडे भेटत नव्हतं. थरू त्यांनी आणायला लावलं आपल्याला प्लास्टिक. कोयत्यांना थरू बसवलं. आता भरणा नाक्यावरच आहेत, हायवेच्या एकदम बाजूलाच आहे. जुन्या पारंपरिक पद्धतीने आपलं. पण इकडे कसं कोयत्या घडवायचं काम चालूच असतं गावच्या ठिकाणी. आणि आता तर जास्त हत्यारांची गरज शेतीच्या कामासाठी. हां व्हिडिओ आपल्या चॅनलवर यूट्यूबला टाकायला. याची लोक बोलायची भरणा नाक्यावर काय नाही. पूर्वी शांत असायची आम्ही, एकदम काही दुकानं नव्हती, काय नव्हतं, असा भरणा नाका होता पूर्वी. कधी काय माहीत नाही मला, पण सांगतो की. पण आता त्याच भरणा नाक्याला पाहून बघा कसं वाटतं एकदम. हॉटेल्स वगैरे आता नाकाच झाला मोठा. आता इथे जाता तर बघा समीक्षाने बघा मच्छीच्या इथे कामाला लागले. माशा हाकलायला तिला कामाला ठेवलं आहे. आम्ही भरणे नाक्यातच आहे अजून. इथे मंगळवारचा वरती बाजार लागतो. तर आता आम्ही कोयत्या घेऊन आलो तिकडनं. आणि आता इथे जाता म्हणलं काहीतरी मच्छी घ्यावी. तर मग ह्या आजींकडनं घेतली आहे मच्छी लय महाग आहे मंडळी. आता महाग म्हणजे आम्हाला महाग वाटते. कारण आता कसं ताजी मच्छी येणारी बंद झाली ना. आता मी इथे कोळंबी घेतली बघा. कोळंबी केवढीशी येते? 100. आजी आम्हाला बांगडा साफ करून देतात, कापून देतात. म्हणजे नाही तर इथे बांगडे कापायचे पण वेगळे पैसे घेतात. आज शुक्रवार आहे ना. वर्दळ तो सकाळची लय वर्दळ असते. आपल्याला गावात असल्यामुळे काय माहीत नाही पडत. शहरी भागात लय वर्दळ असते. दिवसा सगळा 3 बत्ती नाकाचा परिसर, वर्दळ सगळी. 3 बत्ती नाका खेडमधलं मुख्य बाजारपेठ. सगळं भाजीपाला किराणा जसं भरण्यात आहे तसं इथे आहे. मच्छी मार्केट वगैरे सगळं असं खाली. नाका 3 बत्ती नाका सगळे रस्ते मिळतात इकडनं. जेवायला मस्त आहे की आता इथे मच्छी कालवण सगळं जेवायला बसला आम्ही. टॅनी पण बसला आमचा जेवायला. पिक्चर बघतोय टॅनी. मंडळी इकडे समीक्षा आणि पप्पा खड्डे खोदतायत. आपण तुम्हाला माहिती आहे आपण मंडळी दरवर्षी मृग नक्षत्रात थोडीफार का होईना पण झाडं लावतो. तर ते झाडं लावण्यासाठी गेल्याला मी खोदले होते. याला समीक्षा आणि पप्पा खोदतायत झाडं. आपण परवा जी आणली ना दापोलीवरनं ते आता झाडं लावायला खड्डे खणतात इकडे. नारळ जवळजवळच लावते कारण आपल्याकडे जागा छोटी आहे. बघूया कसं काय होतं. 5 झाडं आहेत आपल्याला, 5 झाडं लावायची आहेत. आपण इथे जो लिंबू होता ना मंडळी तो तोडून टाकला. कारण तोडायचं मन नव्हतं. बघितलं असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. कारण काय करणार मंडळी, तो त्याला लिंबच येत नव्हते आणि झाडं काटेरी झाड होतं पूर्ण. आणि ते वाढत पण खूप वाढत चाललं होतं म्हणून ते तोडलं आम्ही. मुलं आता मृग नक्षत्रात झाडं लावतात. आताच थोड्या दिवसापूर्वी जागतिक वसुंधरा दिवस साजरा झाला. तेव्हा आम्ही काय लावली नाही पण आज लावूया. वृक्षारोपण आज करूया. लावले लिंबाचं. आता लिंबूचं झाड लावले आम्ही. आता इथे नारळ लावायचं आहे. तुम्ही म्हणाल फार जवळजवळ लावली झाडं. आता काय करणार म्हणजे जागा आपल्याकडे तेवढीच आहे. आणि आपल्या हे बघा वरती आधी त्यामध्ये बऱ्याच वस्तू टाकायच्या असतात. पण आता सध्या आम्ही हेच टाकतोय. शेणखत आता आमच्याकडे अवेलेबल नाही. आम्ही बुरशीनाशक पावडर टाकतोय. आता हे नारळाची झाडं त्याला मीठ टाक. काय पागल आहेस तू. वृक्षारोपण केलं आपलं 6 वाजता शार्प वृक्षारोपण झालेलं आहे. पार घे समीक्षा. हे पार बघ वृक्षारोपण केलेलं आहे आपलं. 2 ह्याची झाडं लावली आहेत. नारळाची जोड 2 लावली आहेत वरच्या साईडला.
आणि एक लिंबू इथे बोरिंगच्या इथे, आणि हा आपला बघा ह्या फणसाच्याच बाजूला इकडे काजू लावला आहे, आणि त्याच्या पुढे इथं हा आंबा लावला आहे. आणि आता पावसाला सुरुवात झाली, दिवसभर नव्हता, पावसाला सुरुवात झाली. चला चला जा, ए सगळी हत्यारं धुवून आणा ना. हत्यारं म्हणजे मंडळी ही बघा, ही हत्यारं. पाऊस खरंच किती खोटा आहे बघा. आम्ही काम करायला लागलो, जेव्हा पटकन झाडं लावायची वेळ आली तेव्हा पाऊस पडायला लागला, आणि आता बघा पाऊस लगेच उघडला. हे बघा तुम्हाला दाखवतो परत एकदा आपण लावलेली झाडं. आजचं वृक्षारोपण मिरगातलं. हा बघा लिंबू, इथे लिंबू लावलं आहे, जवळजवळ लावलेत फार झाडं, बघा आता कसं काय ते. आणि हा बघा हे दोन्ही सिंगापुरी नारळ आहेत जे आपण लावलेत ते नवीन. आणि इकडे बघा ह्या खालच्या साईडला 2 झाडं लावलीत, 5च झाडं आणली होती आम्ही, जास्त नाही. हा बघा वेंगुर्ला, बघा पोरं खेळून आली, त्यांनी फणस पण आणला, अर्धा फणस. पाऊस पडला पाहिजे, आता गरज आहे शेतीला. हा बघा समीक्षाने लावलेला कोकम, तिला कोकमाची फार आवड आहे. हा पण तो झालाय पण चांगला.